आपला भाऊ सर्वात छोट्या फोननी कोणत्या पोरीला बोलत होता त्याचं त्यालाच माहिती. पण भावानं सगळ्यांना हसवायचं काम मस्तच केलं. त्याला पाहून सगळे हसत होते. म्हणजे सगळ्यांचं मन खुश होतं. आणि आमचा अवधूत भाऊ सगळ्यांना एक्सप्लेन करत होता नाटकाबद्दल, की कसं-कसं स्क्रिप्ट राहणार आहे. आणि आमच्या कवेला भाऊला काही घेणं-देणंच नाही. आम्ही फक्त ऐकायचं काम करणार. आपले बाकी कंटेस्टंट वाट पाहत होते, की आम्हाला स्क्रिप्ट कधी भेटणार. ते बसून-बसून ते पण बोर झाले. तर चला म्हटलं यांना पण शूटमध्ये घ्यावा. आणि हा नमुना फ्री फायर खेळू राहिला इथं बसूनसुद्धा. आणि आपले ज्युनियर्स म्हणाले, "आमचा पण थोडासा शूट घे." तर त्यांचा पण शूट घेऊन टाकला. त्यानंतर बघू शकता इथं तर डिबेट चालू आहे. काय यांचं बोलणं चालू आहे यांचं यांनाच माहिती. गौऱ्या भाई तर आम्हाला डायरेक्ट थम्सअप करून राहिला. म्हणलं ठीक आहे. आणि हा भाऊ कॅमेरा चालू झाला म्हणून वाचायचं नाटक करून राहिला आहे. भाऊ बघा कसा पोज देतोय. आणि हे बघा हे यांचे गोष्टी पाहून मी आणि आमचा प्रज्वल भाऊ म्हणाले, "जाऊ दे यांचं जे चालू दे चालू दे. आपण जाऊ आता चहा प्यायला." चहा प्यायला गेल्यानंतर आपले ज्युनियर्स भेटले. त्यांच्यासोबत चहा घेतला. मावशींनी सुद्धा आम्हाला थोडीशी सपोर्ट केला. ते पण म्हणे आम्हाला व्हिडिओमध्ये घे. आणि प्रज्वल भाऊ कसा पोज देतो पाहू शकताय तुम्ही. आणि चहा घेत असताना प्रज्वल भाऊ आमच्या अवधूतला काय म्हणताय बघा. नाडी खवळलेली आहे आम्हाला शिरवांची नाडीच नाही.